जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक अपडेट घेऊन आलो आहे। ज्या अपडेटची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता मित्रांनो, ती अपडेट आहे MSRTC म्हणजे एस टी महामंडळमध्ये भरती निघालेली आहे मित्रांनो। या भरतीची संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु ते अगोदर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज यार माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, यासाठी की तुम्हाला नवीन नवीन भरतीचे अपडेट मिळतील मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, व्हिडिओला मिस करू नका। तर व्हिडिओला मिस केलं तुम्हाला काही समजणार नाही मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला MSRTC म्हणजे एस टी महामंडळ भरती यवतमाळ या ठिकाणी भरती निघालेली आहे। या भरती संपूर्ण अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, MSRTC भरती 2024 एस टी महामंडळ यवतमाळ भरती 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि वय मर्यादा आणि भरतीसाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तुम्हाला आणि पदे कोणकोणते भरायचे आहे, या भरतीमध्ये कोणकोणते पद भरायचे आहे तुम्हाला मी सांगणार आहे। आणि अर्ज पद्धत कसं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि अर्ज शुल्क एसटी साठी किती, ओबीसी साठी किती, ओपन वाल्यांसाठी किती, हे अर्ज शुल्क मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो, तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म भरण्याची अर्जाची शेवटची तारीख म्हणजे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे मी सांगणार आहे। आणि या भरतीमध्ये कोणकोणते पद भरायचे आहे आणि कोणकोणते ट्रेड आहे, कोणत्या पदासाठी कोणकोणते ट्रेड आहे IT वाल्यांसाठी, हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला सोडून जाऊ नका। तर व्हिडिओला तुम्ही नवीन असता तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर जाऊया आपल्या अपडेट कडे आणि मोबाईल स्क्रीन कडे। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, MSRTC भरती 2024 एस टी महामंडळची भरती निघालेली आहे। त्यामध्ये 208 पदांची भरती आहे मित्रांनो। तर अर्ज कसा करायचा आहे तो संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर प्लीज व्हिडिओला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, एस टी महामंडळ भरती यवतमाळ पदे पहा 208 पदे आणि शैक्षणिक पात्रता पहा 10वी उत्तीर्ण आहे। आणि अर्ज कसा भरायचा आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। या ठिकाणी पहा, MSRT भरती नोटिफिकेशन मित्रांनो, राज्यामध्ये आचारसंहिता संपताच एस टी महामंडळमध्ये 208 पदे भरण्यासाठी MSRTC भरती 2024 ही भरती सुरू झालेली आहे। आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 पर्यंत आहे। या भरतीमध्ये वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत, त्यामुळे नोकरी मिळण्याची ही संधी अजिबात सोडू नका मित्रांनो। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा 13 डिसेंबर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो। तर पुढे तुम्हाला या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, मिळणारे वेतन, आवश्यक वयमर्यादा व अर्ज पद्धत अशी सर्व माहिती मिळणार आहे। आणि त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, त्यानंतरच अर्ज करा। तर या ठिकाणी पहा, MSRTC एस टी महामंडळ भरती 2024 नोटिफिकेशन भरतीचे नाव पहा, भरतीचे नाव एस टी महामंडळ भरती 2024 भरतीचा विभाग पहा, एस टी महामंडळ यवतमाळमध्ये भरती होत आहे। आणि एकूण पदे पहा 208 पदे आहे। तर शैक्षणिक पात्रता तर पदानुसार वेगवेगळी आहे, त्यासाठी तुम्ही PDF जाहिरात पाहिजे आहे मित्रांनो। तर PDF जाहिरातची लिंक मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। तर वयमर्यादा पहा, तर वयमर्यादा 18 ते 33 पर्यंत आहे। अर्ज पद्धत पहा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो। आणि नोकरीचे ठिकाण पहा, तर एस टी महामंडळमध्ये तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला यवतमाळमध्ये या ठिकाणी नोकरी मिळणार आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, वॅकन्सी दिलेला आहे, पदाचे नाव आणि एकूण पदाची संख्या पहा।
तर मोटर मेकॅनिकचं एक पद आहे, त्यामध्ये 75 जागा भरायची आहे. शीट मेटल तर 30 जागा आहे. डिझेल मेकॅनिक 34 जागा आहे. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तर 30 जागा आहे मित्रांनो. आणि वेल्डरची जागा आहे, तर वेल्डरची जागा 20 पदे भरायची आहे. रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनर रिपेअर तर 12 पद आहे. टर्नर फिटरचे 2 पद आहे. आणि जनरल पेंटरच्या 5 जागा आहे. अशी एकूण पदे 208 पदे भरायचे आहे मित्रांनो. तर MSRTC भरती एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी आवश्यक शैक्षणिक पात्रता तर उमेदवार 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर उमेदवारांची वय मर्यादा या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे मित्रांनो. तर हाऊ टू अप्लाय, तर तुम्ही अप्लाय कसा करायचा आहे, तर अप्लाय हा अर्ज पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी अर्ज शुल्क दिलेले आहे. तर इतर सर्व उमेदवारांसाठी 590 रुपये फी आहे. आणि SC ST PWBD उमेदवारांसाठी 295 रुपये फी आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पाहता 13 डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो. 13 डिसेंबर शेवटची तारीख आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती वाचायची असेल आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, PDF जर वाचायचा असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी 3 लिंक दिले, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जर वाचून ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर ST महामंडळ यवतमाळ भरती 2024ची माहिती तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा मित्रांनो, ज्यांच्याकडे वरील पात्रता आहे, जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या असत महत्त्वाच्या योजनेचे अपडेट पाहण्यासाठी रोज माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे नवीन शासनाच्या भरत्या असतील मित्रांनो त्याचे अपडेट तुम्हाला भेटतील मित्रांनो. तर अशा प्रकारे ही ST महामंडळाची भरती आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर प्लीज मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शेअर यासाठी करा की तुम्हाला आर्मी भरती, पोलीस भरती, TA भरती, CRCF, SSB या संपूर्ण भरतीचे अपडेट तुम्हाला शासकीय हे संपूर्ण भरतीचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.